मान्सून दाखल होताच डांग जिल्ह्यातील गिरीकंदरा बहरला आहे। त्यानंतर शनिवारी रविवारी सुट्ट्यांमुळे गर्दी अधिक असते। चौक बाजार, उटना, सुरत येथील प्रवाशांची बाप्पा सीताराम ट्रॅव्हलची लक्झरी बस क्रमांक GJ05 BT 9393 ही रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांची सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती। सायंकाळी 6च्या सुमारास वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि संरक्षण भिंतीला बस धडकून दरीत कोसळली। लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे। या लक्झरी बसमध्ये अंदाजे 70 प्रवासी होते। अपघात होताच सापुताराकडे आलेल्या पर्यटकांनी वाहन थांबवून मदतीसाठी धाव घेतली। ही घटना समजताच सापुतारा पोलीस निरीक्षक भैया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले। दरम्यान बचाव कार्य सुरू झाले। दरम्यान 108चे पथकही घटनास्थळी पोहोचले असून जखमींना शामगव्हाण CHC मध्ये हलविण्यात आले आहे। या घटनेत 2 मुलांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे। दरम्यान या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। एका प्रवाशाने बस घाटातून खाली उतरताना व्हिडिओ बनवत असताना या अपघाताचे चित्रीकरण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले आहे। त्यामुळे बस दरीत कशी गेली हे स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सापुतारा।